जय हिंद। मी बहुजन विकास अभियानचा प्रमुख संजय कुमार। काल वायगाव पाटी येथे अत्यंत दुःखद घटना घडलेली आहे। नोकरीवर असलेले, सेवा बजावत असलेले होमगार्ड ज्ञानेश्वर केंद्रे यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे। ते आपली सेवा बजावत असताना, अहमदपूरला जात असताना, कर्तव्यावर असताना त्यांचा अपघात झाला आहे। त्यांना 2 वर्षाचा चिमुकला बाळ आहे। त्यांच्यावर फार, त्याच्या कुटुंबावर फार डोंगर कोसळला आहे दुःखाचा। म्हणून माझी पोलीस प्रशासनाला, पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांना, शासनाला, आदरणीय गृहमंत्र्याला, मुख्यमंत्र्याला विनंती आहे की या कुटुंबाला किमान 50 लाखाची मदत, आर्थिक सहाय्य त्यांनी करावं। कारण सर्व्हिसवर मिळालेला आहे। होमगार्ड जरी असले तरी त्यांचं कुटुंबाचं उघड्यावर आहे। त्या कुटुंबाचा अभिषेक काय होणार? आज 2 वर्षाचा लहान मुलगा, त्याला भविष्यात कसं त्याचं जीवन जगणार? म्हणून ह्या जीवन जगण्यासाठी त्याला शासनाने भरीव मदत करण्याची गरज आहे। ही घटना जरी दुःखद असली तरी दुःखातून त्यांना बाहेर करण्यासाठी, त्या कुटुंबाला, त्याच्या पत्नीला, त्या छोट्याशा मुलाला पुढचं जीवन जगण्यासाठी शासनाने मदत करावी, ही बहुजन विकास अभियानची मागणी आहे। ही मदत जर जाहीर न झाली तर बहुजन विकास अभियान जिल्हा परिषद पंचायत समिती आचारसंहिता संपल्यानंतर भव्य असं आंदोलन करून शासनाला, पोलीस प्रशासनाला, महाराष्ट्राच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांना जाहीर करण्याचं काम आम्ही करणार आहोत। जोपर्यंत त्या कुटुंबाला न्याय मिळणार नाही, तर केंद्र साहेबांना मरणोत्तर न्याय मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही कदापि गप्प बसणार नाही, हे तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो। जय हिंद।